नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण राज्यशास्त्रांतर्गत ज्या नवनवीन संकल्पना आपण शिकत आलेलो आहोत त्यापैकीच डिजिटल सक्रियता ही संकल्पना घेणार आहोत। राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला नवनवीन गोष्टी शिकण्यामध्ये इंटरेस्ट असणंही गरजेचं आहे। तो पुढे नेण्यासाठी या चॅनलवर तुम्ही कनेक्ट असणे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे। त्यासाठी सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राइब करून घ्या, आलेलं बेल आयकॉन प्रेस करा, सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा। कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद झाली की अशाच नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत मला घेऊन येत आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आपण असं पाहतो की वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी किंवा विद्यापीठाच्या परीक्षेसाठी तुम्हाला ज्यावेळेस राज्यशास्त्रांतर्गत अभ्यास करायचा असतो त्यावेळेला अशा नवीन ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना सुद्धा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। आपण असं पाहतो की वेगवेगळ्या कॉन्फरन्समध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस अशा नवीन विषयाच्या शोधामध्ये आपण असतो, जे की आपल्याला विषयांतर्गत कुठेही वेगवेगळ्या पुस्तकामध्ये याबद्दलची माहिती सापडत नाही। ते काळानुरूप आपल्याला नवीन या येणाऱ्या जनरेशनच्या पिढीमध्ये निर्माण झालेले विषय असतात। अलीकडच्या कालखंडामध्ये राज्यशास्त्रामध्ये सुद्धा अशीच संकल्पना ही तुम्हाला पाहावयास मिळेल। ती कोणती आहे तर ती आहे डिजिटल सक्रियतेची। लोकशाहीमध्ये आपण असं पाहतो की कुठल्याही देशामध्ये ज्या वेळेला लोकशाही संवर्धनासाठी प्रयत्न होत असतात त्यावेळेला तेथील लोकांचा सहभाग सुद्धा महत्वाचा असतो आणि तो सहभाग लोकांचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाशी निगडीत असणाऱ्या बाबीशी संबंधित असतो। हा भाग आपल्याला माहित आहे। मात्र ही जी काही संकल्पना आहे कुठली तर ती डिजिटल सक्रियतेची। या डिजिटल सक्रियतेच्या संकल्पनेला आपल्याला लोकशाही संवर्धनासाठी ही संकल्पना कशा पद्धतीची वापरली जाऊ शकते याबाबतचं विवेचन हे आजच्या आपल्या या प्रतिपादनाच्या माध्यमातून तुमच्या समोर येणार आहे। आणि हे प्रतिपादन करत असताना तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की लोकशाही व्यवस्थेमध्ये या सर्व गोष्टी किती महत्वाच्या आहेत। फार पूर्वीपासून ज्यावेळेस तुम्ही पदार्पण म्हणजेच अभ्यासाच्या पदार्पणामध्ये तुम्ही ज्यावेळेस असताल त्यावेळेला तुम्हाला ज्यावेळेस 11वीला असेल किंवा मग त्याच्या अगोदर कुठेतरी तुम्ही राज्यशास्त्राचा भाग ज्यावेळेस शिकलेला असताल त्यावेळेला तुम्हाला हे लक्षात आलेलं असेल की लोकशाहीचा अर्थ हा लोकांशी निगडीत आहे आणि लोकांशी निगडीत जर आहे तर मग त्या लोकांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। मग आजच्या या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जो काही संदेश द्यायचा आहे तो संदेश कोणता आहे की आजच्या परिस्थितीमध्ये लोकांची जी काही रुची आहे ती रुची बदलत चाललेली आहे आणि ती रुची बदलत जात असताना त्यामध्ये लोक ह्या डिजिटल सक्रियतेशी निगडीत आज झालेले आहेत आणि त्याचा आपल्याला म्हणजेच एक विद्यार्थी म्हणून एखादा शिक्षक असेल, एखादा प्राध्यापक असेल, जो कुणी लोकशाही संवर्धनासाठी काम करू इच्छितो असा व्यक्ती या लोकशाही संवर्धनासाठी या डिजिटल सक्रियतेचा वापर करू शकतो, जी राज्यशास्त्रांतर्गत सामाजिक शास्त्रांतर्गत नवीन अशा पद्धतीची संकल्पना तुमच्या समोर आपल्याला लक्षात आणण्यासाठीचे प्रयत्न करायचे आहेत। साधारण जर आपण अर्थ पाहिला तर जसजसे बदल होत गेले काळाच्या ओघामध्ये लोक या सक्रियतेशी निगडीत होऊ लागले। आज आपण असं पाहतो की प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे। भारताची एवढी लोकसंख्या आहे, जगाची लोकसंख्या आहे, या संपूर्ण लोकसंख्येमध्ये आज जवळपास प्रत्येक ठिकाणी प्रत्येक देश प्रत्येक व्यक्ती मोबाईलशी कनेक्टेड आहे आणि तो मोबाईलशी कनेक्टेड आहे त्याचबरोबर तो नेट वायफाय कनेक्टेड आहे। म्हणजे तो जगाबरोबर ज्या पद्धतीने कनेक्ट आहे
त्या पद्धतीनं जगातले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा त्याला माहीत होत आहे. आपल्या लोकशाहीसाठी आपल्याला अशा पद्धतीची जी काही सक्रियता आहे ती सक्रियता कशा पद्धतीची निर्माण करता येईल याबाबतची थोडक्यात माहिती सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण काय करायचं आहे की ज्या वेळेस अशा पद्धतीची माहिती आपल्याला बाहेरून कुठून तरी येते, म्हणजे पूर्वीच्या कालखंडामध्ये या सर्व गोष्टी कशा व्हायच्या, तर त्या साधारणपणे पुस्तकी जे काही सिद्धांत होते, म्हणजेच लोकशाहीचे सिद्धांत किंवा लोकशाही संदर्भात माहिती किंवा लोकशाहीबद्दलची जी काही माहिती आपण वाचायचो त्या माध्यमातून आपलं मत बदलायचो किंवा आपलं मत परिवर्तित करून घ्यायचो. त्याचबरोबर मग लोकशाहीच्या सिद्धांताच्या म्हणजेच मुळापर्यंत ज्यावेळेस आपण जायचो त्यावेळेस लोकमताचा जो काही भाग आहे तो लोकशाहीशी निगडीत आहे हे आपल्याला समजून यायचं. मात्र आज काय झालेलं आहे की ज्याला कुणाला आपलं मत प्रदर्शन करण्यासाठी पुढे यायचं आहे तो काय करतो आहे, तर तो लगेच आपल्या ज्या काही समाज माध्यमावर तो कनेक्ट आहे त्या समाज माध्यमावर बोलण्यासाठी पुढे येतो. मग कुणी लोकशाहीवर वेगवेगळ्या पद्धतीची टीका करत असेल, मग कुणी लोकशाहीचे गुण सांगत असेल. आता याही माध्यमाच्या पुढे जाऊन आपल्याला काय करायचं आहे, एक विद्यार्थी एक शिक्षक या नात्यानं की ही जीवन प्रणाली आहे, म्हणजेच लोकशाही ही जीवन प्रणाली आहे असं जे संबोधलं जातं किंवा ते आहे हे जे आपण पाहतो, तर त्या संवर्धनासाठी आपल्याला या डिजिटल सक्रियतेचा वापर कसा करता येईल. आता तो कसा करता येईल हे तुम्हाला एवढ्याच अर्थावर, म्हणजे आपण या ठिकाणी फार शॉर्ट मध्ये हा अर्थ दिलेला आहे की डिजिटल सक्रियतेचा तो अर्थ तुम्हाला लक्षात येईल. आता ते कसं पाहायचं आहे, तर थोडक्यात अर्थ मी असा दिलेला आहे तुम्हाला की पारंपरिक चळवळीची जी साधने होती, पूर्वी ज्या काही चळवळी व्हायच्या, जे काही आंदोलने व्हायची, या चळवळीची साधने बदलून त्यांना डिजिटल रूप प्राप्त होणे आणि हे डिजिटल रूप प्राप्त होणे त्याचबरोबर त्या माध्यमातून लोकांचे मत परिवर्तन होण्यासाठी लोकांची जी काही सक्रियता आहे ती सक्रियता लोकांचा सहभाग त्या ठिकाणी नोंदवणे, म्हणजे ही सक्रियता. आता ह्याच्यातही थोडक्यात आपण काही उदाहरणं दिलेली आहेत. ती कोणती आहेत, तर उदाहरणार्थ वेगवेगळ्या प्रकारातील किंवा प्रश्नावरील जे काही आंदोलने आहेत, मग निरनिराळी जी काही निदर्शने आहेत, जी काही प्रसिद्धीची जी काही माध्यमे आहेत, मग या प्रसिद्धीच्या माध्यमातून या सर्व गोष्टी ज्या पद्धतीनं पूर्वीच्या कालखंडामध्ये केल्या जायच्या, अलीकडच्या कालखंडामध्ये यामध्ये लोकांचा सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी ची भूमिका बदलत चाललेली आहे आणि ती बदलण्यामध्ये साधारणपणे आपली डिजिटल सक्रियतेची संकल्पना ही मुख्य भाग ठरत आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. मग आपला जसा अभ्यास आहे त्या अभ्यासाचा वापर जसा आपण मोबाईलचा करतो किंवा अभ्यासाचा वापर करत अभ्यासासाठी आपण ज्या पद्धतीनं मोबाईलचा वापर करून घेत असतो, या सुद्धा बाबी त्या महत्वाच्या आहेत. म्हणजे ही सुद्धा आपली सक्रियता आहे आणि ही सक्रियता हिला लोकशाही संवर्धनासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर ते आपल्याला परिवर्तित लोकांच्या मत परिवर्तनामध्ये आपल्याला करणं आणि त्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणजे काय करायचंय, तर अशा पद्धतीची जी काही लोकांची मते असतील किंवा एखाद्या विषयावरील त्यांचं जे काही अनुमान असेल त्या अनुमानाला साधारणपणे आपल्या जीवन जगण्याच्या प्रक्रियेशी लोकशाही किती महत्वाची आहे हे सांगण्यासाठी आपल्याला या डिजिटल सक्रियतेचा वापर करायचा आहे. आणि ही डिजिटल सक्रियता आज आपण असं पाहतो की लहान वयापासून तर ते म्हातार वयापर्यंत प्रत्येकाकडे निर्माण झालेली आहे. प्रत्येकाला या सर्व समाज माध्यमावर
व्यक्त होण्यासाठीची संधी आज उपलब्ध झालेली आहे. पूर्वीच्या कालखंडात यासाठी फार मोठा संघर्ष लोकांना उभा करावा लागायचा. लोक त्या विचाराने एकत्रित यायचे. पुस्तकाच्या ज्ञानाच्या माध्यमातून या सर्व गोष्टी व्हायच्या. सैद्धांतिक पद्धतीनं वेगवेगळे विचारवंत हे विचार पेरून ठेवायचे. लोक त्याला फॉलोअप करायचे. आज मात्र या डिजिटल सक्रियतेच्या माध्यमातून लोकांच्या हृदय परिवर्तनापर्यंत जाण्याची संधी आज प्रत्येकाला आहे आणि याच संधीचा फायदा घेऊन साधारणपणे आपल्याला काय करायचं आहे तर म्हणजे जी लोकभावना आहे, लोक मानसिकता जी आहे त्या लोकमानसिकतेला, लोकभावनेला लोकशाही संवर्धनासाठी काय करता येईल यासाठी आपल्याला परिवर्तित करायचं आहे. म्हणजेच विद्यार्थी दशेमधील जे काही आपलं मुख्य कर्तव्य आहे ते कर्तव्य या समाज माध्यमाच्या माध्यमातून सुद्धा आपण पार पाडू शकतो आणि तेही डिजिटल सक्रियतेच्या माध्यमातून. अलीकडच्या कालखंडामध्ये हा विषय वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या चर्चासत्रामध्ये, वर्कशॉपमध्ये, कॉन्फरन्समध्ये येऊ लागलेला आहे आणि त्यामुळे राज्यशास्त्राअंतर्गत सुद्धा आपल्याला या विषयावर वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तके येणाऱ्या कालखंडामध्ये निर्माण होतील, वेगवेगळी पेपर येतील. त्यावेळेस तुम्हाला याबाबतची चांगल्यात चांगली माहिती सुद्धा उपलब्ध होईल. आपण या मोबाईलचा उपयोग घेत असताना या सक्रियतेचा वापर सुद्धा आपण लोकशाही संवर्धनासाठी करू शकतो. हा साधारणपणे संदेश या ठिकाणी तुम्हाला देणं आवश्यक होतं. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये डिजिटल सक्रियतेच्या संदर्भात थोडक्यात माहिती घेतलेली आहे. ही आज पुरी आहे. धन्यवाद.